गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी बेडरूम आवरण्यासाठी आली होती, कारण की ना रोजचं रात्रीचा पसारा होऊन जातो आणि आपण किती पण बेडशीट सेट केलं ना तर ते थोडंसं साईडला होतंच. त्यामुळं मी ते आवरायला आली होती. सकाळी अप्पू गेली होती तिच्या पप्पासोबत बाहेर, त्यामुळं मला हे सगळं करता आलं पटापट. नाहीतर हे सकाळचं रुटीन माझं नसतंच. नाश्ता, चहा, पाणी यामध्ये माझा ब्रश वगैरे झाला होता आणि म्हटलं आंघोळीच्या आधी फटाफट अशा फरशा पुसून घेऊया जोपर्यंत अप्पू येत नाही. आणि एकदा का अप्पू आली ना तर ती मला हे सगळं काहीच करू देणार नाही. त्यामुळं म्हटलं फरशा वगैरे पुसून घेऊ. आणि काय झालं होतं ना, आजचा दिवस थोडासा माझा म्हणजे बोरच गेला. का ते पण सांगते, कारण की मी एवढं घर चकाचक केलं होतं आणि अप्पू जशी का बाहेरून आली तसा तिने पूर्ण धिगाणा केला होता. असं आमचं चालू राहतं. आता मी जास्त घराकडे लक्ष देत नाही आहे, कारण की पहिले असं व्हायचं की मी दिवसातून 2 वेळा फरशा पुसायचीच, कारण की अप्पू खूप घाण करत होती त्यामुळं पण, आणि आपलं पण थोडासा गर्दा होऊनच जातो किती जरी नाही म्हटलं तर. आणि आता तेवढं नाही करत मी, कारण की मला टाईमच नाही भेटत तेवढा. आणि सकाळी एकदा पुसलेल्या फरशा तशा काही राहत नाहीत. त्यामुळं माझं चाललेलं आहे की चला आज थोडंसं मला ना सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळं पटापट कामं असे झालेत. आणि तेच माझं सुरू होतं करणं. घरामध्ये मंदिर आलं होतं नवीन, तेच मला सेट करून घ्यायचं होतं. मस्त फरशा वगैरे पुसून घेतल्यानंतर आंघोळ केली, कारण की मला वाटलं ती आता येईल अप्पू, म्हणजे बाहेरून आली असेल, पण ती काय आली नव्हती. ते दोघं पण बाहेर होते तर ते आले नव्हते. त्यामुळं म्हटलं अजून पण आपण एक्स्ट्राचे कामं करून घेऊ शकतो. जसं की माझं हेअर वॉश, ती असली ना की माझा हेअर वॉश थोडा मी करतच नाही, थोडंसं म्हणजे कंटाळा करते. आज ऊन पडलेलं होतं, म्हणजे तसं तर रोजच एवढ्या दिवस ऊन पडत होतं, पण कालपासून ना पावसाचं वाटत होतं थोडं थोडं. तर ना मला डाळी वगैरे वाळू घालायच्या होत्या. तर आता एवढे दिवस ना ऊन पडत होतं, पण ते सगळे दिवस मी जाऊ दिले आणि आत्ता मला डाळी वाळायचं आठवण आलं. तर काय झालं होतं, तेच मी चेक करत होती की ऊन किती वेळ राहतं किंवा काय राहतं. आता कसं आज पाऊस लागला ना की कसं होतं, 11पर्यंत ऊन राहतं आणि लगेच अचानक असा पाऊस यायला लागतो. त्यामुळं मला असं वाटत होतं की डाळ वाळवत टाकू की नको टाकू, असा माझा प्लॅन सुरू होता. पण मी म्हटलं डाळी काही जास्त हे नव्हत्या, म्हणजे 2-3 प्रकारच्या डाळी होत्या माझ्या, थोड्या थोड्याच होत्या, पण मला ते एकदा ऊन देऊन ठेवायच्या होत्या. पण पूर्ण उन्हाळा गेला आणि ते माझ्या डोक्यात आत्ता सुचलं होतं मला. असं काहीतरी सुरू होतं. अप्पूचे पप्पा आणि हे आले नव्हते, मी त्यांना पण बघत होती की खिडकीतून की कधी येत आहेत वगैरे. तर ना अप्पू बाहेर गेली होती आणि अप्पूचे केस बघा. अप्पू कोणती हेअरस्टाईल आहे बाळा ही? बघा पाऊस सुरू झाला आणि अप्पू काय ग, थांब 1 मिनिट. अप्पूची हेअरस्टाईल. हॅलो, काय झालं? नाही म्हणा ना, खराब झालं. मागलच्या वर्षीच हा रेनकोट घेतला आणि खराब झाला म्हणतात. चुपचाप हेच घालून जायचं ऑफिसला. इथं कशाचा धूळ लागली? अप्पूच लागला असेल. तोंड लावलं होतं हे गेले होते ऑफिसला आणि माझी मैत्रीण येणार होती, तर त्याच आल्या होत्या. तर काय झालं होतं, खूप दिवस झाले, दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने झाले की ह्या माझ्या घरी आल्याच नव्हत्या आणि त्यांना टाईम पण भेटत नाही, त्यांचा असतो ऑफिस. त्यामुळं मग त्या आज आल्या होत्या. तर हे ऑफिसला गेल्यानंतर मग म्हटलं थोड्या वेळानं या, म्हटलं बसूया आपण. आमच्या इतक्या गप्पा मारणं सुरू होतं ना, खरंच खूप छान वाटलं. आणि खूप दिवसानंतर असं आम्ही टाईम काढून बसलो होतो. तर गप्पा सुरू होत्या. मधातच मग मी मस्त छान अशी कॉफी बनवली होती आणि कॉफी पीत पीत एक एक विषय निघत होता आणि मस्त छान आमच्या गप्पा मारणं सुरू होत्या. आता आम्ही गप्पा असं काहीच नाही, घरातल्या नाही, बाहेरच्या नाही, आमच्या कुठल्या पण गप्पा राहतात आणि त्या टॉपिकवर आमचं बोलणं चालू होतं. आता वाजले होते 3. आता म्हटलं आता ना मला झोप येत होती, पण म्हटलं कुठं झोपत बसा, त्यापेक्षा ना एखादं काम करूयात. तर त्यामुळेच मग मी ही कोथिंबीर वडी बनवायला घेतली होती आणि कोथिंबीर पण इतका छान होता ना, तर तोच मस्त धुवून वगैरे घेतला, कट करून घेतला, बारीक असा कट करायचा आणि छान म्हणजे कोथिंबीर वडी खूप छान झाली होती. मला तर माझ्या हातची नेहमीच आवडते, पण यांना पण यावेळेस माझ्या हातची आवडली होती, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि ना मागलच्या वेळेस मी कोथिंबीर वडी बनवली होती, जेव्हा अप्पू मला असं वाटतं की 1-1.5 वर्षाची असेल, आता माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये असेल ती. तर ती मी अशी खूप घाईघाईमध्ये बनवली होती
आणि ती काय एवढी छान नव्हती झाली. पण यावेळेस ना अप्पू आता मोठी झाली आहे, तर ती मला तेवढं काय परेशान करत नाही. करते, पण मी तिला थोडंसं ओरडली ना की रुसून बसते. इथं चाललं होतं तिचं कंटिन्यू फ्रीज उघडणं मॅडमचं, आणि फ्रीजमध्ये काय बघते काय माहिती, उघडते परत लावते, असं तिचं चाललेलं होतं. इथं मी ना कोथिंबीर थोडीशीच घेतली होती, त्यामध्ये बेसन वगैरे ॲड केलं. आता बेसनाचं माप मला येत नव्हतं, त्यामुळं मी 2दा टाकलं ते, आणि नंतर मग छान असं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये ना थोडं थोडं म्हटलं टाकलं की मिक्स करून घेतलं की पूर्ण असं व्यवस्थित बसतं. हळद, मीठ आणि माझ्याकडे जे जे होतं ना ते मी टाकलं त्यामध्ये, जसं की तीळ टाकले, कसुरी मेथी टाकली, आणि त्याने म्हटलं छान अशी टेस्ट येऊन जाईल. आता अप्पू तिकडे खेळत होती, पण माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं, कारण की ती असं काहीतरी करून घेते ना. आता मग एवढं जास्त तेल सांडलं होतं तिने, म्हणजे केसाला लावायचं तेल सांडून दिलं होतं, वर खुर्चीवरच चढून तिचा असा कारनामा सुरू होता. आता मधात आली होती, तिला पीठ पाहिजे होतं. हे तिचं कंटिन्यू चालू राहतं. पण याच्यापेक्षा जेव्हा लहान होती ना तेव्हा ती मला खूप जास्त त्रास द्यायची, आणि आता मोठी झाली तरी पण तिचा त्रास वाढलाच आहे. पण आता जसं की मी ओरडली की शांत बसते. इथं मी छान असं पीठ मळून घेतलं होतं, आणि म्हटलं त्याचे छान असे गोळे बनवून घ्यावा. एकीकडे कढई ठेवली होती तापवायला, मी कढईतच बनवते. पहिल्या वेळेस पण मी असंच बनवलं होतं, आणि मला असं बनवलं की माझं ते वाफून जातं. मला ते कुकरमध्ये किंवा कशामध्ये लावतात मला माहिती नाही, आणि हे सगळी रेसिपी नाही मी यूट्यूबला बघितली नाही कुठे, मी माझ्या यानेच अंदाजानेच बनवते. आणि जसं की मला बनवता येते तसं मी बनवते, आणि हेच खूप छान असे वाफवून जातात. 4-5 असे गोळे बनवून गेले होते. आम्हाला दोघांना तिघांना पुरेल अशी बनली होती, कारण की अप्पू पण खायला लागली आहे आजकाल, तर ती पण खाते. तर तिघांना म्हणजे पुरेल अशीच बनवते मी. जास्त एक्स्ट्रा जी बनवली ना की ती घरात पडून तशीच राहते, आणि कोणीच त्याला खात नाही. त्यामुळं म्हटलं जेवढी आहे तेवढीच आपण बनवून घेऊया. इथे असे काहीतरी दिसत होतं, आणि मस्त छान खाली पाणी टाकलं होतं कढईमध्ये, आणि वरती असं ठेवलं होतं मी तेल वगैरे लावून. एवढ्याची पुरे होते आम्हाला. आणि ते म्हटलं त्यावर झाकून असं म्हणजे गच्च झाकून जर ठेवलं ना तर वाफ बाहेर येत नाही, आणि पटकन वाफेवर ते होऊन जातात. त्यावर मी खलबिता ठेवला होता. आपूला ती म्हणजे आवडते, तिला कळते की नाही काय माहिती, पण मम्मा मला दे म्हणत होती, त्यामुळं मग मी तिच्यासाठी थोडीशी तळली होती, तळून घेतली होती. कारण की 4-5 वाजत होते. म्हटलं आता यांना यायला टाईम आहे, तोपर्यंत ती आणि मी थोडं थोडं खाऊन घेऊया. अगदी थोडी तळली होती, आणि इतकी छान लागत होती ना, गरम गरम खूप टेस्टी लागत होती. बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू होता, सोबतच चहा बनवला होता मी, आणि मस्त आपूने पण आणि मी पण मस्त छान असं खाल्लं. तिची झोप झाली होती, झोपेतून उठल्या म्हणत होती की मम्मा मला ममम पाहिजे, की लगेच तिला मी थोडंसं एवढे तळून घेतलं होतं, आणि तिने आणि मी मस्त खाल्ली. अजून करून खात होती हे, पण जास्त ऑइली म्हणून मी तिला जास्त एकाच टाईमला काही दिली नाही. तेवढ्यात तिचे पप्पा आले होते ऑफिसवरून. तर आत्ताच हे ऑफिसवरून आले, आणि मी सर्व आवरलं होतं आधी जेवण वगैरे. तर म्हणजे आमचं जेवण वगैरे आत्ता झालं. आणि ना मी दिवसभर आज काय काय केलं ते सांगते. मंदिर आलं होतं, तर ते साफ वगैरे करून मस्त त्यामध्ये देव मांडले. आणि खूप दिवसाचं माझं असं चाललं होतं की मला मंदिर घ्यायचे, आणि परत त्यामध्ये देव वगैरे ठेवायचे. मला खूप जास्त म्हणजे ना देव व्यवस्थित मांडायचं म्हणजे आवडतं. आता आपू पण घरी नाही आहे, आणि तिचे पप्पा पण घरी नाही आहेत, ते गेले दोघंजणं फिरायला. तोपर्यंत माझं एडिटिंगचं काम ते कर, म्हणले तुला काय करायचं ते कर, आणि आम्ही फिरून येतो. तर आता रात्रीचे वाजले 10, तर ते मस्त बाहेर गेलेत. आणि तोपर्यंत माझं म्हणणं होतं की मी भांडे घासूया, पण म्हटलं भांडे तर होत राहतील, पण थोडंसं मी देवघराचं पण पटापट आवरून घेतलं. आणि तुम्हाला मी ते पण दाखवते माझं मंदिर, की मी कसं म्हणजे देव वगैरे मांडले आणि कसं केलं. आणि भांडे पण राहिले, ते पण घासून घेऊ म्हटलं, पण आता बघते मला झाले तर घासते, कारण की मला खूप जास्त डोळे दुखत आहेत माझे. त्यामुळं मग नाहीच वाटते, मला घासूच नको वाटते. पण रात्री तसे ठेवू पण नाही असं म्हणतात. आता ते दोघं जेव्हा येतील ना तेव्हा परत धिंगाणा सुरूच होतो. मी किती पण झाडा, सकाळपासून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते की सकाळपासून ना म्हणजे फरशा वगैरे मी सगळ्या पुसून घेतल्या होत्या. आणि आप्पू जोपर्यंत जागी होती ना तोपर्यंत तशाल तसं तिनं घर केलं, आणि लगेच शांत झोपून गेली. मग मी परत आवरलं. माझी मैत्रीण आली होती, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे थोड्याफार झाल्या आमच्या, आणि आप्पू तोपर्यंत झोपेलच होती. आणि मग ती जशी का उठली ना तशी तिनं परत तसाच पसारा घालून दिला. मला इतकंही म्हणजे असं वाटत होतं की यार किती कामं, म्हणजे खूपच मला अडवून ठेवते कामं असं वाटतंय मला.
तर त्यामुळं मग मला हे बोलले की तू काम अजिबात करू नको, म्हणजे कर पण कधी कर प्रॉपर, संध्याकाळी करून घे तुझी सर्व कामं. दिवसभर तू जितके कामं करशील तितके ते वाढत जातील आणि मग बाकीचे पण मला व्हिडिओज वगैरे बनवायचं असेल ना ते पण तुझ्याकडून नाही होणार. त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की तू संध्याकाळी सगळं आवरून ठेव. आणि मला पण असं वाटते कारण की मी जेवढी मेहनत केली आहे ना तेवढी पूर्ण वायाला जाते आणि त्याचं काहीच म्हणजे त्याचं कामच नाही होत. मी तुम्हाला पसारा जर दाखवला ना माझ्या घरातला तर तुम्ही म्हणसाल काय, आता टिफिन आणून ठेवला होता तो परत पडून गेला आणि मला तिथपर्यंत ठेवायला. तर ना मी असं काहीतरी मंदिर ठेवलं आहे बघा. आता याच्यामध्ये अजून काही लाईट नाही आहे लागलेला पण मला खूप जास्त आवडलं. आणि हे मंदिर कुठून आलं काय आलं मी काही तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असलं की हे मंदिर आम्ही कुठून घेतलं किंवा आमच्या घरात हे मंदिर कसं आलं आहे आणि मला ना खरंच खूप देवाचा नांदच म्हणायला हवा, खूप जास्त नांद आहे. त्यामुळं मग हे मंदिर घरात आलं असंच म्हणू शकतो आपण. आणि ना खरंच जाणून घ्यायचं असेल ना की मंदिर माझ्या घरात कसं आलं आहे तर मला नक्की कमेंट करा आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ देईल. म्हणजे मी सांगेल तुम्हाला की कसं आलं आहे किंवा आमच्या घरात ते अचानक आणि पूर्ण इतकं सुंदर मंदिर आहे ना, अक्षरशः खरंच खूप छान मंदिर आहे. मला तर खूप जास्त आवडलं ते. आणि ते कसं आलं ना मी हे तुम्हाला आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर नाहीच तर आपण सांगूयात. कोणाला खरंच जर ते मंदिर तसं घ्यायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला ना म्हणजे आम्ही ते विकत घेतलं की आम्हाला कोणी दिलं, हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल जर तुम्हाला पाहिजे असतील तर. आणि माझं मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडलं. मला तर ना आपू बाहेर गेली होती ना तर ती आलेली आहे, मी तिला घ्यायला चालली आहे खाली. तिला म्हणजे यांना पण कारण की खाली लॉक आहे त्यामुळं पण पटापट जाऊन येऊया. बापरे अंधार, मला अंधाराची फार भीती वाटते. मी पटापट जाते त्यांना घेऊन येते, तुम्हाला पण दाखवते मी. इकडे पिलू अंधार आहे तिकडे. कुठे गेली होती तू? भूर गेली होती. चला घरी. काय झालं अपूचे पप्पा? हे दोघं बाहेर गेले होते, दमून आली. मला माहिती कसं काय दमले असणार सांगू. हिला उचलूच है ना. ही काय करते माहिती का, कधी कधी चालत नाही पैदल त्यामुळे ती दमून जाते. आपू काय झालं होतं खरं सांग मला. कोणी कोणाला परेशान केलं आपू? पप्पाने तुला परेशान केलं? काय केलं? शू पा देई ना मा. किती दूध बोलती का तू? पडला? मम्मी